ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेवटच्या दिवशी उमेदवारीची धडाकेबाज नोंदणी। एकाच दिवशी तब्बल 184 अर्ज दाखल। एकूण 228 उमेदवार रिंगणात। शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या राजकीय रणसंग्रामाने बुधवारी उमेदवारी अर्जाचा उच्चांक गाठला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 184 अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली। एकाच दिवशी उमेदवार, समर्थक आणि पक्ष नेत्यांच्या प्रचंड गर्दीने वातावरण तापले। त्यामुळे निवडणूक कार्यालयात घोषणाबाजी, जयघोष आणि समर्थकांच्या हालचालींमुळे दिवसभर राजकीय थरार अनुभवायला मिळाला। बुधवारी दिनांक 21 जानेवारी अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण 228 उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्चित केली आहे। शेवटच्या दिवशी विविध पक्षांचे पदाधिकारी शो ऑफ स्ट्रेंथ करत कार्यालयात दाखल झाले। अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावत या निवडणुकीला अनपेक्षित रंग चढवला। अर्जाची छाननी गुरुवारी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून 27 रोजी माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे। याच दिवशी दुपारी चिन्हाचे वाटप होणार आहे। त्यानंतर 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे। या निवडणुकीत शिरोळ तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गटांमध्ये उमेदवारी झाली आहे। उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यटराव, नांदणी आणि दानोळी हे 7 जिल्हा परिषद गट असून अर्जाची विक्री व स्वीकार ऑफलाईन पद्धतीने करण्यात आली। अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता छाननी, माघार आणि अंतिम उमेदवार यादी यामध्ये सर्वांचे लक्ष लागलं आहे। मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरल्याने येत्या 2 दिवसात तालुक्यातील निवडणूक प्रचार अधिक रंगतदार, तीव्र आणि थरारक होणार अशी राजकीय चर्चांना उधाण आले आहे।